आपल्या धम्मस्थलीतील उपासक आता इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं म्युझियम बघण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं म्युझियम आपण या ठिकाणी. तर प्रिय सज्जनांनो, आज आपण आलेलो आहोत दिल्ली येथे इंदिरा गांधी म्युझियम बघण्यासाठी आणि राजीव गांधी म्युझियम बघण्यासाठी आलेलो आहोत. संपूर्ण म्युझियम बघितल्यानंतर आपण शेवटला बघणार आहोत ज्या ठिकाणी इंदिरा गांधी यांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली ती जागा आपण बघणार आहोत. आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक आता मेन गेटमधून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि संपूर्ण म्युझियम बघून ज्या ठिकाणी इंदिरा गांधी यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली, तेही जागा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आमचे उपासक बरेच पुढे पळत आहेत, तर ते व्हिडिओमध्ये काही दिसण्याची दाट शक्यता कमी आहे आणि म्हणून आपण बघत आहोत. हे सर्व उपासक आता दिल्ली येथे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं म्युझियम बघण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सर्व म्युझियम बघितल्यानंतर ज्या ठिकाणी इंदिरा गांधींना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली तेही ठिकाण आपण बघणार आहोत. ज्या इंदिरा गांधीच्या अंगावर साडी असताना ज्या वेळेला गोळ्या घातल्या त्यावेळेला ती साडीसुद्धा आपण बघणार आहोत. राजीव गांधी यांच्या अंगावर ज्यावेळेस गोळ्या घातल्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर कोणत्या पद्धतीचा ड्रेस होता तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यामध्ये सर्व म्युझियम आपण बघणार आहोत. आता हा मेन गेटमधून आपण प्रवेश केलेला आहे आतमध्ये आणि आता लगेचच मध्ये आपण जात आहोत. हे बघा आपल्या सर्व धम्मस्थलीतील उपासक. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं म्युझियम बघण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करत आहेत. अशा पद्धतीने आपण आतमध्ये आता निघालेलो आहोत. संपूर्ण इंदिरा गांधी यांच्या जीवनातील संपूर्ण जीवनपट या ठिकाणी आपण बघणार आहोत. आपण बघत आहोत इंदिरा गांधी म्युझियममध्ये हे सर्व त्यांचं फोटोग्राफी आहे, सर्व त्यांचं साहित्य या ठिकाणी संग्रहित करण्यात आलेलं आहे आपण बघत आहोत. आणि आपल्या सर्व धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी हे संपूर्ण म्युझियम या ठिकाणी बघताना आपण दिसत आहे. हे सर्व म्युझियममध्ये त्या तर प्रिय सज्जनांनो, आज आपण दिल्ली येथील इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी म्युझियम यांचं या ठिकाणी पूर्ण म्युझियम बघण्यासाठी आलेलो आहोत. या म्युझियममध्ये संपूर्ण त्यांची फोटोग्राफी आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत, त्यांचे जे काही पारितोषिकमध्ये मेडल्स वगैरे मिळालेले आहेत, हे सर्व या ठिकाणी संग्रहित केलेलं आहे. राजीव गांधी यांना ज्या वेळेस गोळ्या घेतल्या त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस त्यांच्या अंगावर कोणते ड्रेस होते, कोणता बूट होता, हेही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. इंदिरा गांधी यांच्या अंगावर जेव्हा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस
त्यांच्या अंगावर कोणती साडी होती किंवा त्यांच्या खांद्यावरती कोणती शबनम होती, पर्स कोणती होती किंवा त्यांच्या पायामध्ये चप्पल कोणती होती, हे सर्व त्यांचं या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या ज्या ज्या वस्तू आहे, मग डायनिंग टेबल असेल, स्टडी टेबल असेल, कपाट असेल, पुस्तकं असतील किंवा त्यांनी वापरलेल्या जीवनामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या म्युझियममध्ये आपण सर्व वस्तू आता बघणारच आहोत. सर्व आपले उपासक या ठिकाणी सर्व या म्युझियममध्ये भेट देताना आपण बघत आहोत. सर्व उपासक या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील या म्युझियमला भेट देत आहेत. बघत आहोत आपण सर्व उपासक या ठिकाणी. हे बघा, ही साडी आहे इंदिरा गांधी यांच्या अंगावर त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेची ही पर्स आहे. आणि बघा ही चप्पल आहे. आपण बघत आहोत इंदिरा गांधी यांच्या अस्थी या ठिकाणी कलेक्ट करतानाचे भांडे आहेत. बघा प्रिय सजनानो, आपण बघत आहोत हे इंदिरा गांधी यांची साडी आहे. त्यांची ज्या वेळेस गोळ्या घालून जेव्हा हत्या करण्यात आली त्यावेळेस हीच ती साडी त्यांच्या अंगावर होती. ही पर्स होती आणि बघा त्यांच्या ही चप्पल. आणि अशा पद्धतीने बघा रक्ताचे पूर्ण रक्ताने माखलेली ही साडी दिसते आहे. इंदिरा गांधी यांच्या अंगावर गोळ्या घालून जेव्हा त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेची ही साडी, पर्स आणि चप्पल दिसते आहे. हे बघा, हे सर्व इंदिरा गांधीच्या सर्व वापरण्यात आलेलं हे साहित्य आहे. इंदिरा गांधी यांनी हे वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचन केलेल्या आहेत, आपण बघत आहोत. हे बघा, इंदिरा गांधी यांच्या लग्नाच्या वेळेची साडी आहे. ज्या वेळेला इंदिरा गांधीचं लग्न लागलं त्यावेळेस ही साडी त्यांच्या अंगावर होती. ही या ठिकाणी संग्रहित करून ठेवलेली आहे. हे लग्नामधले भांडे आहेत.
बघा गळ्यातला हार आहे, मेडल्स आहेत वेगवेगळे आणि सर्टिफिकेट आहे. त्यांचा सत्कार सन्मान गौरव करण्यात आलेला आहे. आपले उपासक आहेत, आता सर्व म्युझियममध्ये भेट देत आहेत. आपण बघत आहात इंदिरा गांधी म्युझियम आणि राजीव गांधी म्युझियम. त्यामध्ये त्यांची संपूर्ण फोटोग्राफी आहे, त्यांचे सन्मान गौरव पत्र आहे, त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वापरलेल्या सर्व वस्तू भांडे प्रत्येक वस्तू चीज या ठिकाणी संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक फोटोच्या खाली त्या फोटोची हिस्ट्री लिहिलेली आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने प्रत्येक हिस्ट्री वाचणं बघणं हे शक्य नाही आपल्याकडून, आणि म्हणून आपण फक्त म्युझियम बघत आहोत. आपण बघत आहोत प्रसाधन कक्ष. आता या ठिकाणी बघा स्वतः इंदिरा गांधी यांनी वापरलेल्या प्रत्येक वस्तू या ठिकाणी आहेत. घड्याळे आहेत, त्यांचे पेन आहेत, विणकाम करण्याचं ते सर्व साहित्य आहे, त्यांचे वापरलेले कपडे आहेत, त्यांनी वापरलेला स्टूल आहे, त्यांचा त्याला काय म्हणतात मेकअप टेबल आहे बघा इथे सर्व, आणि हे त्यांचे शॉल आहेत वेगवेगळे, हे जुते चपला वगैरे सर्व त्यांनी वापरलेल्या वस्तू या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आपले सर्व धम्मस्थळ येथील उपासक यांना भेट देत आहेत. हे बघा हे इंदिरा गांधी यांचे वाचनालय आहे, लायब्ररी आहे, त्यांचं टेबल आहे, खुर्ची आहे, पुस्तक आहे त्यांचे, हे टेबल आहे, ही खुर्ची आहे बघा, तो पलंग आहे, हा फॅन आहे त्यांचा, आराम खुर्ची आहे, बाजूला स्टूल आहे, त्याच्यामध्ये चष्मा आहे आणि हे सर्व साहित्य आहे बघा. हे पुस्तकं. आता आपण आलो राजीव गांधी यांच्या सेक्शनमध्ये.